नमस्कार शेतकरी बंधूंनो. दिनांक 1 एप्रिलपासून एप्रिल महिन्यातल्या चारही बुधवारी म्हणजे 1 एप्रिल, 8, 15 आणि 22 एप्रिल या चार बुधवारी डिजिटल शेतीशाळा हा नवीन उपक्रम महाराष्ट्र शासन कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत आहे. यामध्ये अ, विद्यापीठ स्तरावरचे जे काही शास्त्रज्ञ आहेत ते शेतकऱ्यांना विविध पिकांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर डिजिटल शेती शाळेमध्ये आपल्याला प्रत्येक गावात एका ठिकाणी जमायचं आहे आणि 1 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता डिजिटल शेती शाळेचा ऑनलाईन पद्धतीने झूम ॲपवर वर्ग सुरू होणार आहे. तर या वर्गासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे काय आता हवामान बदल झालेला आहे, तर त्या हवामान बदलाला तोंड देण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी या खरीप हंगामात वापरावं, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश घेऊन ही डिजिटल शेतीशाळा आपल्यापर्यंत येत आहे. या डिजिटल शेतीशाळेत आपल्याला 1 तारखेच्या आपल्याला बेड कशी करायची, आपण त्याला रुंद सरीवरंबा पद्धत म्हणतो, त्यानंतर टोकन कशी करायची, आंतरमशागत कशी करायची, बीज प्रक्रिया, प्रत्येक पिकासाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे, आणि उगवण क्षमता चाचणी, या 4 ते 5 विषयांवर मार्गदर्शन आपल्याला उद्याच्या शेतीशाळेत होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपल्या गावात संध्याकाळी 7:30 वाजता जमायचं आहे. कृषी विभागाचे जे काही कर्मचारी आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील समूह सहाय्यक कृषीताई यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात या डिजिटल शेतीशाळेची जी काय व्यवस्था आहे ती केली जाणार आहे. त्यामुळे मी कृषी विभागातर्फे सर्वांना आवाहन करतो, जास्तीत जास्त संख्येत शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट आणि जे काय फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील त्यांचे सदस्य यांनी जास्तीत जास्त संख्येने 1 एप्रिल ला संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या गावात जमून हा डिजिटल शेतीशाळेचा उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जे काय हवामान अनुकूल तंत्रज्ञान या डिजिटल शेतीशाळेत दाखवले जाणार आहे, सांगितले जाणार आहे, याचा जास्तीत जास्त अंतर्भाव या खरीप 2026-27च्या सीझनमध्ये आपण करावा. आणि आपल्याला जर काही अडचणी असतील तर शंकांचं निरसन सुद्धा आपल्याला होणार आहे. त्यामुळे आपण त्याच्यात शंका ज्या काय असतील आपल्याला त्या लिहून ठेवायच्या आणि प्रश्न उत्तराच्या वेळेत आपल्याला आपल्या शंकांचं निरसन आपल्याला करता येणार आहे. म्हणून आपण ते प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन याच्यातून करू शकणार आहोत. म्हणून आज जे काही बदललेलं हवामान आहे याला तोंड देण्यासाठी ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून या पूर्ण 1, 8, 15 आणि 22 एप्रिलला ज्या काही डिजिटल शेतीशाळा होऊ घातलेल्या आहेत, तर या डिजिटल शेतीशाळेचा जास्तीत जास्त शेतकरी यांनी याचा लाभ घ्यावा असे मी कृषी विभागातर्फे सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.